बॅटिंग साठी आलेले आहेत ते चेतन आणि नॉन स्ट्राईकला असतील ते विजय. या दोन्ही खेळाडूंसाठी बक्षीस आलेलं आहे. संदेश भगत यांच्याकडून बक्षीस येत आहे. सलग 3 चौकार, सलग 3 चौकार मारले तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी असेल. पैसे सुद्धा आयोजकांकडे जमा केलेले आहेत. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेट जर मोठं होत असेल तर अशाच व्यक्तींमुळे होते. कारण क्रिकेटवरती बक्षीस लावणं आणि क्रिकेटला प्रोत्साहन देणं, क्रिकेटला प्रेम देणं आणि क्रिकेटला साथ देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारची साथ आता संदेश भगत यांच्याकडून होतीये. सलग 3 चौकारला 501 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू निर्धाव, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. अवंतर धावसंख्येने धावफलक चालू होतोय. 1 धावांशी धावफलक पुढे सरकतोय. झुंजार बी फलंदाजी करताना पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव असेल. सुंदर चालू असणाऱ्या सामन्या दरम्यान आदरणीय क्रिकेटर राजेशजी पोकळे ह्या सामन्यात जर एक विकेट घेतली तर गणेशजी शेडगे यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. क्या बात आहे. क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांची गर्दी आता वाढताना आपल्याला दिसतीये. क्रिकेट हे खेचतंय प्रेक्षकांना व क्रिकेट प्रेमी व्यक्तींना मैदानाकडे. 3 चौकाराला पारितोषिक आलंय, विकेटला पारितोषिक आलंय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगला पिकअप आणि चांगला थ्रो आणि ओव्हर थ्रोची धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी ठरतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक जाऊन पोहोचते 3 धाव. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना विजय गोलंदाजी मागव तयार होत आहेत. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. चेतन फलंदाजी करतोय. 3 चौकाराला सलग 3 चौकाराला 501 रुपयाचं पारितोषिक असेल. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये होतीये भर. विजयांचा पुढचा चेंडू, स्लोवर टाकलेला चेंडू. विजयांची गोलंदाजी बघितली तर विजयांच्या गोलंदाजीमध्ये पेस कमी आणि अनुभव जास्त, आत्मविश्वास जास्त. सॉरी राजेश. ह्यानंतरचा होणारा जो सामना आहे पुणे पोलीस वर्सेस झुंजारबी, आपण तयार राहायचे. हा सामना संपल्यानंतर आपला त्वरित या ठिकाणी सामना खेळवला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटते. पहिल्या षटकामध्ये दोन्हीपैकी कोणत्याही फलंदाजाने सलग 3 चौकार खेचले तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होतोय थोडासा बदल. फलंदाजी करतोय विजू. पुन्हा एकदा स्लोवर टाकलेला चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू निर्धाव. चालू असणाऱ्या सामन्या दरम्यान जर विकेट घेतली तर सुशांतजी पोकळे यांच्याकडनं 501 रुपयाचं या ठिकाणी रोख पारितोषिक बक्षीस आहे. मला वाटतं ह्या षटकासाठी बक्षीस लावण्यामध्ये थोडासा विलंब झालाय. षटक संपलंय आणि पहिल्या षटकात संपते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. पुणे पोलीसचे कर्णधार असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचंय शैलेशजी. नवीन गोलंदाज येत आहेत शेखर. वैयक्तिक सुनीलजी कांबळे, आपण जरा थोडं पुढे थांबलं तर आपल्याला बॉल दिसन त्या ठिकाणी. 1 किलोमीटर लांब थांबलं. 3 चौकारला 500. क्रिकेट रॉकरच्या खेळाडूंना विनंती आहे आपण स्टेजच्या समोरील बाजूस यायचे आणि पुणे पोलीस सर्वांना विनंती आहे आपण स्टेजच्या समोरील बाजूस यायचे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. संदेश भगत यांच्याकडून 3 सलग 3 चौकारला 501 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. आणि आता चेंडू मारलाय हवेमध्ये. बघा काय होतंय. आणि षटकार 6 धावा. आलेल्या सर्व हेच बक्षीस कंटिन्यू असेल. प्रेमींचं या ठिकाणी सरच्याचे स्वागत. आदरणीय आपल्या भागातील आपले सर्वांचे लाडके नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण
क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जातात अशा आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक हरिदत्तजी चरवट साहेब यांचं आगमन झालेलं आहे. यानंतरची मॅच पाहण्यासाठी स्वतः या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावलेले आपल्या भागातील आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये पुढचा सामना होणार आहे. सुंदर पिकअप आणि सुंदर थ्रो या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं आलेला होता. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला भेटतंय. सिंहगड क्रिकेट रॉकरचे कर्णधार आहेत, त्यांना विनंती आहे आपण विलंब न लावता त्वरित स्टेजच्या समोरील बाजूस यायचे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. विजय यांनी जर षटकार मारला तर रोख 501 रुपयाचं पारितोषिक असेल संदेश भगत यांच्याकडून. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलोय. सामना सुरू आहे तो झुंजार बी विरुद्ध धायरी 11 क्रिकेट क्लब धायरी. चेंडू शेखर रायकर गोलंदाजी मार्कवरती असताना षटकारानंतरचं चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडू मात्र त्या ठिकाणी जो पडतोय. धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना धायरी 11 संघाच्या नक्कीच चांगला यानंतरच्या होणाऱ्या गोलंदाजी. सामन्याचे कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी व्यासपीठाच्या समोरील बाजूस यायचे. पुढच्या चेंडूवरती नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जे आपल्याला पाहावयास मिळतंय. सिंहगड रॉकर्स विरुद्ध पुणे पोलीस दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे स्टेजच्या समोरील बाजूस यायचे. नगरसेवक साहेबांना विनंती आहे आपण यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी वरती बसलेले आमचे ग्रामपंचायत सदस्य ईश्वरजी भूमकर गणेशजी आपल्याला विनंती आहे. चांगला चेंडू खेळून काढला त्यावरती मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 16 धावा. 2 रॉकर्स पूर्ण टीमचे 16 सर्व धावा. खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे स्टेजच्या समोरील बाजूस यायचे. 2 षटक पूर्ण 16 धावा. झुंजार बी संघाची नक्कीच फलंदाजी. यष्टीरक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावांची बचत या ठिकाणी करताना दिसतोय तो यष्टीरक्षक ओमकार पोकळे. तिसरा षटक घेऊन आलाय तो संग्राम पोकळे. वेगवान मारा करण्यासाठी नक्कीच सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. पंच म्हणून काम पाहतात या सामन्या दरम्यान श्रीकांतजी काटकर व सुनील कांबळे. एक अनुभवी जोडी वडगाव बुद्रुक भागातील नावाजलेले खेळाडू आता पंच म्हणून जे काम पाहताना आपण बघतोय. पुढचा चेंडू टाकतोय तो शैलेश भाऊ पुणे पोलीस नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचे. त्या दरम्यान अवंतर धाव. एका अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 17 धावा. या वर असणाऱ्या मान्यवरांना विनंती आहे या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाणार आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी सुसज्ज आहे. अतिशय नावाजलेले असे दोन्ही संघ. संदेश भगत यांच्याकडून षटकाराला 501 रुपये. प्रयत्न नक्कीच करतायत. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी तो अवांतर वाईड बॉल घोषित केला आहे. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद या ठिकाणी चालणार नाही. गोलंदाजाला वारंवार या बाबतीची सूचना देण्यात येते. एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. पुढचा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला. एक धाव पूर्ण होते. दुसरे धावेचा प्रयत्न होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होतंय. मयूर कारंडे त्या ठिकाणी नक्कीच तो तैनात आहे. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळाली. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 19. षटक क्रमांक 3 सुरू असताना चांगली गोलंदाजी आपल्याला जी पाहावयास मिळते धायरी 11 संघाकडून. प्रत्येक षटकार 501 रुपयाचं बक्षीस संदेश भगत यांच्यातर्फे फलंदाजांचं नक्कीच प्रोत्साहन या ठिकाणी वाढवण्यात येत आहे. प्रत्येक षटकाराला 501 रुपया. मोठा फटका नक्कीच पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. चांगला झेल आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. प्रयत्न चांगला केला होता. धन्यवाद.
मित्रांनो, आपल्याला हे सर्व सामने YouTube वरती tenniscricket.in वर नक्कीच हे लाईव्ह पाहता येतील. नवीन फलंदाज आलाय तो उमेश. जो फलंदाज येईल षटकार मारल्यानंतर 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी नक्कीच मान्यवरांनी लावलेलं आहे. पुढचा चेंडू डाव्या साईडला टोलवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झेल घेण्याचा देखील झाला. त्या दरम्यान फलंदाजांनी मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना यानंतरचा सामना आहे पुणे पोलीस यांनी नाणेफेकीचा कौल घेऊन प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. संग्राम नक्कीच वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं महत्वपूर्ण षटक टाकताना जो दिसतोय. वेगवान मारा करण्यासाठी जो नावाजलेला गोलंदाज. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलाय. मयूर कारंडे त्याच्या मागोमाग 1 धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न होऊ शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान. 1 बाउन्स थ्रो नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात. झुंजार बी संघाची. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो फलंदाज उमेश. षटकाराला 501. संदेश भगत यांच्यातर्फे प्रत्येक षटकार 501 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. पुढचा चेंडू नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी थोडस असं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. 1/22ची धावसंख्येमध्ये वाढ करून देते. धावसंख्या होते ती 23. 3 षटक पूर्ण, 1 गडी बाद, 23 धावा. चला सामना लगेचच्या लगेच चालू ठेवायचा आहे. धायरी इलेव्हन संघ वेळेअभावी आपल्याला सर्व सामने हे 4 षटकांचे खेळवायचे आहेत. कुठल्याही संघाला त्या बाबतीत आपण सूचना देण्यात येते. चला शेवटचं षटक घेऊन आलाय तो सोनू कामठे. सुयोग कामठे नक्कीच गोलंदाजी मार्कवरती जो सज्ज होतोय. फलंदाजीसाठी आहे तो उमेश. नॉन स्ट्राईकला तो डाव्या शैलीचा फलंदाज चेतन. चौथं षटक सुयोग कामठे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी फसतोय, परंतु 1 धाव त्या दरम्यान नक्कीच मिळते. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 24. षटक क्रमांक 4 सुरू असताना एक बलाढ्य संघासमोर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. डायरी 11 नावाजलेला संघ आता मात्र स्पर्धेतील आपला लीग मधील पहिला सामना खेळताना जो आपण पाहतोय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चला 500 रुपये मिळाले. लागोपाठ 2 ला आहे का? लागोपाठच्या 2 षटकारला फक्त चेतनसाठी बक्षीस आहे 1001 रुपयाचं. दुसरा षटकार जर मारला तर 1001 रुपयाचं बक्षीस मिळेल. संदेश भगत यांच्यातर्फे आलेलं आहे. रोख रक्कम 1001. पाहूया षटकार मारतोय का. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. काय चौकार षटकार. चौकार. 4 धावा. प्रयत्न यशस्वी झालाय. नक्कीच या ठिकाणी 6 धावा मिळाल्या नाहीत. चौकारांनी 4 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती धन्यवाद डीजे. नक्कीच या ठिकाणी चौकारांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जी होते 34 धावा. षटक क्रमांक 4 चालू असताना चेतन याचा आक्रमण सुयोग याच्या गोलंदाजीवरती चढवतोय. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय ते. पुन्हा एकदा मोठा फटका. लॉगॉनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तो थोडासा गचाळ होतोय आणि त्यामध्ये मात्र फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय का. तिसरी धाव पूर्ण होते. 3 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 37 वर. षटक क्रमांक 4 सुरू असताना थोडस गचाळाचं क्षेत्ररक्षण होतंय. उमेश याने जर का षटकार मारला तर संदेश भगत यांच्यातर्फे पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस येतंय. चेंडू शिल्लक आहेत 1. शेवटच्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडू शिल्लक आहेत.
2 चेंडू मध्ये जर 1 षटकार मारला तर संदीप भगत यांच्याकडून 501 रुपयाचं रोख बक्षीस. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होतोय त्या ठिकाणी, परंतु उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू, निर्धाव चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावसंख्या मात्र 37 वरती जे स्थिरवलेली आहे. बक्षीस वाढवलंय. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला तर 701 संदीप भगत. पाहूया फलंदाज काय करतोय. प्रयत्न फसलाय, परंतु एक धाव नक्कीच बॅटनी या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 38. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु फलंदाज त्या ठिकाणी बाद. षटक क्रमांक 4 पूर्ण होताना धावसंख्या होतीये ती 2 गडी बाद, 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष जे उभं केलंय झुंजार बी संघाने धायरी इलेव्हन क्रिकेट संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, झुंजार बी सहकार्य करायचं. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. तसे धायरी इलेव्हन संघाने फलंदाज देखील लवकरात लवकर पाठवून द्यायचे. निर्धारित 24 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. निश्चितच यानंतर होणारा सामना पुणे पोलीस वर्सेस सेंगड वायरस या दोन्ही संघासाठी माननीय आपल्या भागातील आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला आणि या दोन्ही संघांसाठी त्यांच्याकडनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. कारण दोन्ही संघ अतिशय नावाजलेले असे संघ आहेत. आमचे पोलीस मित्र बांधव या ठिकाणी चला दरवर्षी झुंजार बी या क्षेत्ररक्षण लावून स्पर्धेमध्ये घ्या. भाग घेऊन आपल्या भागातील या स्पर्धेमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. पुणे पोलीस संघाचे सर्व जे खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा आमच्याकडनं शुभेच्छा. दोन्ही संघासाठी विजयासाठी शुभेच्छा. आलेल्या सर्व चला झुंजार बी क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सरशाचे स्वागत. झुंजार बी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आपला जो त्या ठिकाणी हेड कोच आलेला आहे त्याला पहिलं बाहेर घ्या. हेड कोच बाहेर घ्या. झुंजार बी झुंजार हे जरा सहकार्य करा. आपला हेड कोच त्या ठिकाणी मैदानामध्ये आलेले आहेत, त्यांना बाहेर वारंवार घ्यायचंय. सूचना केल्यानंतर आपण धन्यवाद हेड कोच. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विलंब न झुंजार बी लावता. आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. फलंदाज त्या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. धायरी 11 संघाचे आघाडीचे फलंदाज फलंदाजीसाठी लवकरात लवकर मैदानात जायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज लवकरात लवकर जायचंय. 24 चेंडू मध्ये 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे फलंदाज आलेले आहेत धायरी 11 संघाकडून मयूर कारंडे व विकास कामठे. संदेश भगत नक्कीच आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती जर का फलंदाज बाद केला तर 201 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. जमा झालेत. ओके जमा झालेले आहेत, त्यामुळे काळजी नसावी. आपल्याला बक्षीस रोख या ठिकाणी देण्यात येईल. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करावा लागेल. चला लवकरात लवकर स्ट्राईकला जायचंय. स्ट्राईकला असतील कोण आहे स्ट्राईकला? मयूर कारंडे. रोहन करंजकर गोलंदाज मात्र सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती पहिला बळी जर मिळवला तर 301 रुपयाचं बक्षीस. संदेश भगत हे नाव नेहमी लक्षात ठेवा. मयूर कारंडे नक्की स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला आहे ते विकास कामठे. पाहूया 24 चेंडूंमध्ये 39 धावांचा पाठलाग करायचा. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय तो रोहन करंजकर. कुठलं कोणी मारला तरी नक्कीच पहिला चेंडू फाडलाय, फोडून दिलाय, सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार, 4 धावा.
पहिल्या चेंडूवरती नक्कीच चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांनी संघाला नक्कीच धावगती देखील नक्कीच वाढते. बक्षीस नक्कीच रोहन करंजकर यांचं उकलय. प्रत्येक षटकाराला या ठिकाणी जे बक्षीस आलेलं आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला पाहूया त्याच्यावरती काय होतंय. धावबाद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, परंतु एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 5. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना योगेश्वर दादा चव्हाण यांच्याकडून नक्कीच रोख 501 रुपयाचं बक्षीस आलंय. कुठल्याही फलंदाजाने षटकार मारला तर त्याला 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे फलंदाजांसाठी आलेलं आहे. कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट घेतली, रोहन करंजकरने जर विकेट घेतली तर 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे देण्यात येतंय. संदेश भगत वारंवार त्या मान्यवरांचं नाव घेणं इच्छुक आहेत. कुठल्याही चेंडूने जर षटकार पार केला, कुठल्याही फलंदाजाने जर षटकार मारला, योगेश्वर दादा चव्हाण यांच्यातर्फे 501 रुपयाचं बक्षीस. पाहूया गोलंदाज का फलंदाज. पुढचा चेंडू चांगला फटका. त्या ठिकाणी प्रयत्न 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 आणि प्रयत्न थोडासा फसला. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला. नक्कीच चेंडू खूप दूरवर होता. विकास कामटे नक्कीच त्या ठिकाणी बचावतायत. एक जीवदान नक्कीच त्या ठिकाणी मिळते. एक धाव घेण्यामध्ये मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. धावसंख्या जी होते ती 6. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 39 धावांचा जो पाठलाग करायचा आहे. रोहन करंजकर यांनी जर बळी मिळवला पुढचा चेंडू नक्कीच उजव्या यष्टीच्या लगतचा. पंचांनी मात्र तो अवांतर धाव घोषित केलाय. एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 7 वर. पहिलं षटक नक्कीच रोहन करंजकर संघाचा कर्णधार काहीशी कमाल करताना पॉवर प्लेचा अतिशय महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय रोहन करंजकर. तर फलंदाजीसाठी दोघं आक्रमक फलंदाज विकास कामटे व मयूर कारंडे मात्र सज्ज होताना दिसत आहेत. पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा आता मात्र पंचांनी अवांतर धाव वाईड बॉल घोषित केले. वारंवार ती स्वैर मारा या ठिकाणी गोलंदाजाचा दिसतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 8 पहिलं षटक सुरू असताना. योगेश्वर दादा चव्हाण यांनी नक्कीच फलंदाजांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रत्येक षटकाराला 501 रुपये बक्षीस जे लावलंय, तर गोलंदाजासाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस लावण्यात आलेलं आहे. पुढचा चेंडू पाहूया. चौकार जातोय की षटकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत षटकार. 6 धावा. चौकार आहे का? धन्यवाद. त्या ठिकाणी थोडस चेंडू मात्र 1 बाउंड सीमारेषा पार गेलाय. चौकार 4 धावांसाठी. 4 धावाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना रोहन करंजकर याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतोय मयूर कारंडे. पुढचा चेंडू नक्कीच पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. थोडस गचाळाचं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. चेंडू अडवता अडवता 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3री धाव पूर्ण. नक्कीच क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकीचा फायदा नक्कीच फलंदाजांनी उचललाय. 3 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळवल्यात. 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 15 वर. षटक क्रमांक पहिलं जे चालू असताना धावसंख्या होते ती 15. चला लवकर घाई करायची. यानंतर अजून एक सामना खेळवायचा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो होईल. अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय रोहन. आपल्या वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन टाकतोय. गोलंदाजीसाठी मार्क आणि फलंदाजीसाठी मात्र आता स्ट्राईकला येतो विकास कामठे. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार.
चला सामना लगेच चालू ठेवायचा आहे. नवीन गोलंदाज आलाय. एक षटक पूर्ण होताना रोहन करंजकर यांच्या गोलंदाजीवरती नक्कीच खरपूस समाचार घेतला. तो फलंदाजांनी पहिले षटक पूर्ण होताना धावसंख्या होते ती 19. अजून देखील 20 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 18. 20 झालेत 20. नामदेव गोलंदाजीसाठी जो सज्ज होतो पहिल्या 3 चेंडूवरती जर का बळी मिळवला तर संदीप भगत यांच्याकडून संदेश भगत यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. नामदेवाला मात्र गोलंदाजी करावी लागेल. षटकारांना देखील या ठिकाणी बक्षीस आहे. बॅट्समन वर्सेस बॉलर नक्कीच बरसात होते पैशांची. या ठिकाणी बक्षीस लावली जातात मान्यवरांतर्फे. चला लवकरात लवकर झुंजार बी क्षेत्ररक्षणामध्ये उशीर होतोय. सहकार्य करायचे मित्रांनो. आपल्याला आजच्या दिवसातील आपले सर्व सामने खेळवायचे. चला ग्राउंडचा ताबा घेण्यासाठी कांबळे साहेब पाहूया. आलेले झेल आहेत. झेल आणि पहिला बळी या ठिकाणी टिपला जातोय. बक्षीस पात्र ठरतोय नामदेव. रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू नाहीये. पंचांनी एकदा बाद दिल्यानंतर या ठिकाणी फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पंचांशी वाद करायचा नाहीये. पंचांशी वाद या ठिकाणी करायचा नाहीये. चला फलंदाज त्या ठिकाणी बाद होता आणि नामदेव याला मात्र संदेश भगत यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. पहिल्या 3 चेंडूवरती नक्कीच बक्षीस लावलं होतं. मान्यवरांचं नक्कीच या ठिकाणी कौतुक आहे. गोलंदाजासाठी चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी 501 रुपयांचं रोख बक्षीस जे देण्यात आलंय. केतन क्रिकेट क्लबचे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी मैजींना विनंती करतो की पुन्हा एकदा केतन बक्षीस क्रिकेट आलंय. क्लबचे पुन्हा एकदा बक्षीस आलंय. आशिष भाऊ नामदेव यांना या यांनी जर ठिकाणी- का लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 बळी घेतले तर संदेश भगत यांच्याकडून पुन्हा एकदा 1001 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. नवीन फलंदाज आलाय तो शेखर रायकर. विकास भाऊंनी ह्या चेंडूवर जर षटकार जर मारला तर 1001 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. आयोजक समोरच्या साईड स्क्रीन वरती त्या ठिकाणी लहान मुलं बघा साईड स्क्रीन जरा हलवत आहेत. त्यांना जरा असं बाजूला घ्यायचंय. फाडतील तो पडदा. लहान मुलांना जरा बाजूला घ्यायचं त्या ठिकाणी जे साईड स्क्रीन बरोबर खेळतात ते. चला सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. शेखर रायकरने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू चांगलं कमबॅक होतंय. मोठा फटका मारण्याच्या तयारीत नक्कीच त्या ठिकाणी शेखर रायकर पुढे येऊन षटकार ठोकण्याच्या तयारीत होता. परंतु त्या ठिकाणी दीर्घाव चेंडू जातोय. धावसंख्येत मात्र कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही. धावसंख्या होते ती 25. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. 1 धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 26. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना गडी मात्र बाद झालेत तो 1. विकास भाऊ कामटे यांनी जर 6 मारला तर 1001 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आदरणीय ईश्वर भाऊ भूमकर यांनी 1001 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला परंतु नामदेव कमबॅक करतोय. ह्या चेंडूवरती जर विकेट मिळवली तर 201 रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा आलंय गोलंदाजासाठी. संदेश भगत. मोठा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. कणकणीत चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. नक्कीच 2 षटकानंतर धावसंख्या जी पोहोचते 30 वरती. अजून देखील 12 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज.
तिसरं षटक घेऊन आलाय तो कल्याण. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं. तर फलंदाजीसाठी जो सज्ज होतोय शेखर रायकर. कल्याण यांनी जर का पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला तर संदेश भगत यांच्यातर्फे 201 रुपयाचं बक्षीस. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. 201 नक्कीच त्या ठिकाणी जमा आहेत. गोलंदाजाचं कौतुक, मान्यवरांचेही आभार. अशी बक्षिसं लावा की जे खेळाडूंना मिळतील. संदेश भगत नक्कीच मनापासून बक्षिसं देत आहेत. फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी बाद होतोय. अजून एक जर बळी मिळवला तर पुन्हा एकदा 201 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. कल्याण याच्या गोलंदाजीवरती नक्कीच बक्षिसांचा वर्षाव होतोय. निश्चितच संदेश भगत. विकासजी कामटे यांना 1001 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. षटकार मारल्यानंतर याची नोंद घ्यायची. हे बक्षीस देण्यासाठी आदरणीय विश्वर भाऊ भूमकर यांच्या हस्ते ते त्या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल. नक्कीच षटकारासाठी फलंदाज व 1001 गोलंदाज रुपयाचं या बक्षीस. दोघांवरती लावलेले बक्षीस पाहूया. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावरती देखील थोडस यष्टिरक्षण गाचाळ होतंय. त्या ठिकाणी एक धाव लेगबाय स्वरूपाची मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 31 वरती. अजून देखील 8 धावांची गरज. आणि आता मात्र तडाखेबाज फलंदाज ओमकार पोकळे ऑन स्ट्राईक. नक्कीच या अगोदरच्या स्पर्धेमध्ये ओमकार पोकळे यांनी वैयक्तिक अर्धशतक जे ठोकलं होतं तोच आक्रमक फलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. एक धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 32. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना 2 गडी बाद. विकास कामटे यांना अजून देखील संधी असेल. षटकाराला 1001 रुपयाचे तसाच काहीसा प्रयत्न करताना दिसत आहेत. नक्कीच हलका चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न करताना दिसतात विकास कामटे. तर कल्याण यांना पुन्हा एकदा 201 रुपयाचं बक्षीस. शैलेजी समीकरण सांगा. 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडूत 7 धावांची गरज. रिव्हर्स स्वीप पाहूया. चौकार जातोय की षटकार का झेल. नक्कीच तो चेंडू सीमारेषेच्या लगत गेला. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 34 वरती. अजून देखील 5 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत 7 चेंडू 4 धावा. षटकारांना 1000 तर विकेटला 201 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे लावलेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. चेंडू जातोय सीमार पार. चौकार आणि सामना या ठिकाणी विजय नोंदवतो धायरी 11 क्रिकेट संघ. विजयी संघाचे अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच. क्षेत्ररक्षक कोण आहे. झाले 7 पाहिजे होते. ओमकार पोकळे यांनी 1 काढला. त्यानंतर आताच्या 6 धावा चौकार आणि दुहेरी. चला लवकरात लवकर. मग 4 आहे ना. 6 पाहिजे होते. 1 2 रन्स आणि 1 चौकार. 6. 1 रन्स बाकी आहे का. ठीक आहे 1 रन्स बाकी आहे. अच्छा बक्षीस मिळवायचंच आहे का. ठीक आहे. कल्याणांना संधी आहे का संपली. विकास कामटे यांची पण संधी हुकली आणि गोलंदाजाची पण संधी हुकली. बोल ना कोण. नक्कीच आता बक्षीस आलंय मोठं. या चेंडूवरती सामना संपवायचा असेल 6 मारला तर 1001 रुपयाचं बक्षीस सुशांत पोकळे यांच्याकडून. शैलेश भाऊ हा अजून एक रन बाकी आहे बाळा. षटकाराला 1001. पाहूया झेल बाद. विकासजींना पुन्हा एकदा संधी आहे.
षटकार मारण्याचे 1001 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे विकास भाऊ कामटेवर. चला धन्यवाद डीजे. या चेंडूवरती नक्की षटकार मारून जर का सामना जिंकवला तर सुशांत पोकळे यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस. तसेच 1001 रुपयाचं बक्षीस माननीय श्री ईश्वर भाऊ भूमकर यांच्याकडनं 1001 रुपयाचं बक्षीस आहे. सामना मात्र षटकार मारून जिंकवता आला नाही. दोन्ही बक्षीस हुकले. धन्यवाद. डायरी इलेव्हन संघाचे विजय संघाचे अभिनंदन.